आर्मी आणि पोलीस भरतीची 1600 मीटरचे जे प्रॅक्टिस करणारी जी ग्रामीण भागातली किंवा शहरी भागातली जी मुलं आहेत त्यांना ज्यावेळी रोडवरती रनिंग किंवा ज्यावेळी ग्राउंडवरती ज्यावेळी ती फ्लॅट सरफेसवरती त्यांचा फिजिकल घेत असतात त्यावेळी ज्या मुलांना इम्प्रूव्हमेंट भेटत नाही, रनिंग तर भरपूर करत असतात पण त्या प्रमाणात त्यांना इम्प्रूव्हमेंट भेटत नाही, त्यासाठी आठवड्यातून एक सेशन तुम्ही हिल वर्कआउटचा करणे गरजेचं आहे. ज्या ठिकाणी तुमच्या आजूबाजूला बाजूच्या क्षेत्रात जिथं पायऱ्या किंवा उंच चढ असेल त्या ठिकाणी तुम्ही जाऊन आठवड्यातला एक सेशन हिल रनिंग करणे खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला 100% इम्प्रूव्हमेंट भेटू शकते. 1600 मीटरचा जो स्टॅमिना आहे तो कमी वेळेमध्ये डेव्हलप होऊ शकतो. मी 1600 मीटरवरती एखाद्या मैदानावरती किंवा रोडवरती 1600 मीटरचं जे वर्कआउट किंवा रोजचं सेशनचं जे प्रॅक्टिस करत असता त्यावेळी तुमचं पायाचं फ्लॅट बीट जे पडत असतात ते एकदम स्पीडमध्ये आणि जोरानं पडत असतात, त्यामुळे तुमच्या पायामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि जर तुम्ही हेच वर्कआउट जर आठवड्यातून एक सेशन जर तुम्ही हिलअपला केला तर त्यावेळी तुमच्या पायातलं जे फ्लॅट बीट आहे ते थोडं कमी होऊन तुम्हाला एक्स्ट्रा इम्प्रूव्हमेंट भेटू शकते. आणि 1600 मीटरमध्ये 100% तुम्हाला इम्प्रूव्हमेंट येऊ शकते. तुम्ही हिलअप रनिंग केल्यामुळं तुमचा 1600 मीटरसाठी जो लागणारा स्टॅमिना आहे तो कमी वेळात आणि कमी वर्कआउटमध्ये तुमचा स्टॅमिना डेव्हलप होऊ शकतो. ही 100% माझी खात्री आहे. आपण ज्यावेळी हिल रनिंग मारतोय त्यावेळी आपल्या पायाच्या ज्या नसा आहेत त्या एकदम मजबूत होतात आणि हिल रनिंग मारल्यामुळे तुमच्या गुडघ्याला जो त्रास होणार आहे तो बऱ्यापैकी कमी प्रमाणात होतो. आणि हिल रनिंगमुळं तुमच्या मांडीची जी थाईज आहेत त्या थाईज लवकर थकल्या जातात, त्याच्यामुळं 100% तुम्हाला इम्प्रूव्हमेंट भेटू शकते. 1600 मीटरसाठी जे लागणारे स्पीड आहे ते हिलमुळे तुमचं कमी वेळेत आणि कमी वर्कआउटमध्ये कव्हर होऊ शकते आणि 1600 मीटर तुमचा स्टॅमिना 100% डेव्हलप होऊ शकतो. आज आपण या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी कमीत कमी 500 ते 1000 पायऱ्यांचा सेटअप आहे आणि त्यामध्ये आपण वर्कआउटमध्ये सिंगल लेग जंप, स्टँडिंग लेग जंप, त्याच्यानंतर आपण स्टेपिंग शूट, त्याच्यानंतर स्पीड शूट, त्याच्यानंतर शॉर्ट शूट, त्याच्यानंतर लॉंग जंप, फ्रॉग जंप, साईड जंप, फ्रंट जंप आणि इतर बेसिक वर्कआउट आणि वेट रन आणि बेसिक ट्रेनिंग करणार आहे, ज्यामुळे तुमचा 1600 मध्ये 100% इम्प्रूव्हमेंट भेटू शकते. जी मुलं आर्मी भरती आणि पोलीस भरती करत आहेत त्यांचे रनिंग करताना पाय ज्यांचे लवकर पहिल्या 2 मिनिटात किंवा पहिल्या 5 मिनिटात थकतात त्यांच्यासाठी आज हा वर्कआउट आहे.